ब्रेकनंतर माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संगीत महामहोपाध्याय भरत बलवल्लीजी आज कट्ट्यावर आलेत. आपण गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. सर, आशाताईंविषयी विचारायचं होतं. त्या नभश्यामल मिठीत अलगद, आणि त्यानंतर तिसऱ्या ओळीमध्ये त्या लगेच सांगतात, दिसला मज तो देवकी नंदन अनवी डोळे मिटले ग. या ओळींमधल्या दोन्ही ओळींचा अर्थ वेगळा आहे आणि तो त्यांच्या आवाजातून दाखवतात. किंवा आरती प्रभूंची समईच्या शुभ्र कळ्या गाताना त्यांच्या आवाजातली सात्विकता असेल, किंवा कारे दुरावा कारे आबोला करताना एका गृहिणीची आर्तता असेल, आणि तेच हिंदीमध्ये गाताना जाइए आप कहा जाएंगे, किंवा एखादा कॅबरे संगीत गाताना त्यांचा जो खेळकर आवाज दिसतो. हे जे वैविध्य आहे हे सगळ्या गायकांमध्ये दिसत नाही. तर आशा भोसलेंनी हे काय, म्हणजे हे दैवी देणगी का त्यांनी हे साध्य केलेलं, काय याला म्हणायचं नक्की? मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. कुठलाही कलाकार असतो ना, तो जर हेतुपूर्वक कुठली गोष्ट साध्य करायला जातो ना, तर ती गोष्ट कृत्रिम होते. पण आशाताईंच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी साध्य तर केलं रियाजाने, किंवा त्यांनी ज्या पद्धतीने ज्ञान घ्यायचं होतं त्यांच्या गुरूंकडनं असेल किंवा अनुभवातनं असेल. पण मला एक तुम्हाला गोष्ट सांगायचं आहे की आशाताईचा संघर्ष खूप मोठा आहे. गाणं गात असताना कलाकार जर त्या परिस्थितीतनं गेलेला असेल ना, तर त्या स्वरांमध्ये सच्चेपणा येतो असं मला वाटतं. आणि ह्या सगळा सच्चेपणा जो आहे तो त्या संघर्षातनं, त्या परिस्थितीतनं गेल्यामुळे आलेल्या संघर्षातनं तो सच्चेपणा आहे. आणि दुसरं मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जे साहित्य त्या काळी लिहिलं गेलं, म्हणजे इव्हन तुम्हाला सांगायचं झालं तर संत ज्ञानेश्वरांनी हरी पाहिला म्हटलंय. त्यांनी म्हटलं का भेटलाही म्हणू शकले असते ना, त्यांना तर सगळं होतं. पण ते सुद्धा जर म्हणतायत की हरी पाहिला, तर त्याची इंटेन्सिटी प्रत्येकाने समजली पाहिजे. सो तसं आशाताईंच्या गाण्यातला तो स्वरांचा सच्चेपणा जो आहे तो त्या परिस्थितीतनं गेल्यामुळे सुद्धा. आणि दुसरं तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आशाताईंनी माध्यमावर खूप पकड होती त्यांची. माध्यमावर म्हणजे कसं, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. आवाजाची जी फेक आहे, म्हणजे तुम्ही आकार जो म्हणतो आपण, आकार हा संगीतातला सर्वात मूलभूत रियाजाचा एक स्तंभ आहे असं मला वाटतं. सो तो आकार करत असताना सुद्धा आपण गात असताना जीभ असते ना, जिभेची ठेवण, हे आशाताईंनीच सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. की आम्ही बसायचो त्यांच्या घरी प्रभुकुंजमध्ये त्या असताना, तेव्हाची गोष्ट की जेव्हा आपण गातो तेव्हा आवाजाचा जो फोकस आहे ना, तर ते वरती कधी कधी काय होतं की सूर लागणार नाही या भीतीपोटी वोकल कॉर्डवरती थोडं ताण दिलं तर मग सूर लागेल अशी एक मानसिकता असते. म्हणून काय होतं की इथनं गात असताना टाळूला जीभ लागते, आणि टाळूला जीभ लागल्यामुळे तो पॅसेज नॅरो होतो, वोकल कॉर्डवर प्रेशर होतो, आणि थोडंसं माणूस प्रेशरने किंचाळल्यासारखा गातो. म्हणजे काय की सूर तसा लागतो. तर सूर न लागणं ही पहिल्यांदी मनस्थिती आहे, त्या बाईने मला सांगितलं. गळ्यावर काही नाही आहे. तू स्वतःला समजावून घेतोस की ह्याच्या पुढे माझा गळा जाणार नाही. सो रिफ्लेक्सेसवर कंट्रोल कसा मिळवायचा, म्हणजे आज कुठल्याही सुरात, आता तुम्ही एक दैया ये मैं कहाँ फसी हाय रे फसी न न न न, ते गाणं आहे ना आशाताईचं, त्याच्यामध्ये कुठे त्यांनी तो गंधारवरचा पंचम लावलाय त्या गाण्यामध्ये. तसंच सेम दिदींच्या बाबतीत पण सफेद 4 वरती राजसा जवळी जरा बसा गायल्यात, सफेद 4 वर. सो हे येतं कुठनं, तर हे येण्यासाठी ना तुम्हाला पहिल्यांदा विसरावं लागतं की माझा सूर लागणार नाही. तो जो मानसिक ब्लॉक असतो ना तुमच्या डोक्यातला, की तुम्हीच कलाकार म्हणून तुमचं एक लिमिटेशन सेट